नमस्कार, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण जी यूट्यूबची सिरीज बनवतो आहे ज्याच्यामध्ये ज्या मुलांना, विद्यार्थ्यांना, पालकांना ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये आपल्या पाल्यांना टाकायचं आहे, सो त्यांच्यासाठी आपण ही यूट्यूबची सिरीज करतोय की नगर नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या कॉलेजचे प्राचार्यांना आपण इथे बोलून पूर्ण कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या यूट्यूबद्वारे त्या कॉलेजचे प्राचार्य येऊन तुम्हाला देतात आणि त्याद्वारे तुम्हाला पूर्ण माहिती मिळून तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. सो या आपल्या सिरीजमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टर गोविंद खरात सर हे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओतूर इथे प्राचार्य आहे. सो आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण खरात सरांना आमंत्रित केलं आहे. सो वेलकम सर, स्वागत सर. सर, आमच्या सगळ्या दर्शकांना आपल्या कॉलेजविषयी पूर्ण डिटेलमध्ये सर्व जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, जेणेकरून ज्यांना आपल्या ओतूर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल सो त्यांना पूर्ण आयडियाही कळेल. सो सर, सुरुवातीला आम्हाला आपल्या संस्थेविषयी, नंतर कॉलेज विषयी आणि तुमच्या विषयी पण सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. येस सर. आमच्या संस्थेचं नाव गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ. अच्छा. हे ओतूर येथे संस्था सुरू झाली. आमची संस्था स्टार्ट झाली 1990 मध्ये. अरे बापरे. आणि संस्थेचा उद्देश आहे सर्वांसाठी शिक्षण, महिलांसाठी शिक्षण. ओके सर. आणि आमच्या संस्थेच्या टोटल 16 सिस्टर इन्स्टिट्यूट आहेत. ओके, 16. ग्रेट. इंजिनिअरिंग सोडून इंजिनिअरिंग सोडून 16 त्यांचे सिस्टर ब्रँचेस आहेत. येस सर. येथे ओतूर येथे आमच्याकडे इंजिनिअरिंग, नंतर फार्मसी, ओके, मॅनेजमेंट, येस म्हणजे MBA, एज्युकेशन, BEd, नंतर तिथे बाकी बऱ्याचशा अजून स्कूल्स आहेत. ओके. अशा इथे संस्था, म्हणजे ओतूरला आमच्या इथे एज्युकेशन असतं. मोठी संस्था आहे आणि जुनी संस्था आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे एक छात्रालय असतं. त्या छात्रालयामध्ये 100 मुलींची व्यवस्था केली आहे. आणि यांच्यासाठी, म्हणजे हे जे मुलं आहेत ते अनाथ मुलं आहेत किंवा ज्यांना कोणी नाही आहेत, ओके, अशा मुलींना आमची संस्था तिथे सांभाळते. सुंदर. आणि त्यांच्यामध्ये त्यांच्याकडून एक पैसा फी घेत नाही. त्यांचं उलट काही मुली ज्या असतात, समजा त्यांचं एज्युकेशन झालंय पूर्ण, मग काही मुलीचं लग्न पण संस्थेने करून दिलंय त्यांच्याकडे. एवढं मोठं सोशल वर्क. त्यांना जॉबसाठी पण मदत करते. एक सोशल कामांची संस्था करते. आता आळंदी इथे बघितलं आपण तर आळंदी इथे मध्ये पण आमच्या बऱ्याचशा ब्रँचेस आहेत. आळंदी, पुणे. ओके. तिथे फार्मसी आहे. अच्छा. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, इंग्लिश मिडियम स्कूल. ओतूरला पण इंग्लिश मिडियम स्कूल आहे. आमच्या संस्थेतून प्री प्रायमरी टू द पोस्ट ग्रॅज्युएशन, इव्हन रिसर्च सेंटर पण आमच्याकडे आहेत. अच्छा. अशा प्रकारे आमच्या संस्थेचं खूप मोठं काम आहे. बरोबर. आणि आता जेव्हा शरद पवार साहेबांकडून जेव्हा परमिशन मिळाली होती 1990 मध्ये संस्थेला सुरुवातीला, बरोबर सर, त्यानंतर 2004 मध्ये फार्मसी सुरू झाले, 2009 मध्ये इंजिनिअरिंग सुरू झालं. म्हणजे आपलं जे कॉलेज आहे हे 2009 मध्ये इस्टॅब्लिश इंजिनिअरिंग सुरू झालंय. ओके सर. त्याच्यामध्ये पवार साहेब बोलले होते आमच्या अध्यक्षांना, तुम्ही संस्था पुण्यात सुरू करा. ओके. तुम्हाला खूप, ते म्हणाले मला संस्था प्रॉफिट करता नाही सुरू करायची आहे. बरोबर. संस्थेचा मेन उद्देश आहे की आमचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. बरोबर. त्यासाठी त्यांनी सुरू केलंय. आणि मला खूप म्हणजे प्राऊड आहे की आमची संस्था एक, म्हणजे सध्या जे आहे सध्या ज्या आजूबाजू संस्था आहे सगळ्याच्या मध्ये, त्या संस्थेमध्ये आमची संस्था एक उत्कृष्ट संस्था काम करते. आणि मुलांच्या एज्युकेशन मध्ये पण यांचा खूप मोठा हातभार असतो. आता उत्तर सांगायचं संस्थेबद्दल, ओतूर बद्दल, तर ओतूरला एक कसा हिस्टोरिकल, बरोबर सर, ऐतिहासिक प्लेस आहे. तुम्ही थोडं दर्शकांना सांगाल ओतूर विषयी? ओतूर जे आहे आपल्याकडे, तर ओतूर हे गाव याला हिस्टोरिकल म्हणजे बेस आहे. यस. तसं जे तुकाराम महाराज आहेत, त्यांचे गुरु स्वामी चैतन्य, करेक्ट, यांची समाधी ओतूरलाच आहे. बरोबर. आणि ओतूरला तसं जर आपण म्हटलं, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवातीला 5 शाळा काढल्यात. बरोबर. मुलींसाठी शिक्षण. त्याच्यामधली एक शाळा ओतूरला होती. ग्रेट सर. एवढं ऐतिहासिक प्लेस. आणि आमचे जे अध्यक्ष होते त्यांचं जीवन खूप हार्ड लाईफ होतं स्टार्टिंगला. त्यांनी खूप प्रयत्न करून सगळी संस्था सुरू केली. आणि त्यांनी जी पहिली शाळा काढलीत ती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ओतूरमध्ये. अध्यक्षांचं नाव कैलासवासी विलासराव तांबे. ओके सर. हे संस्थेचे आपले संस्थापक अध्यक्ष. बरोबर. त्यांनी म्हणजे प्रचंड मेहनत करून, त्यांची खूप प्रचंड जिद्द, त्यांच्यासोबत मला फार दिवस काम करायचं. मी ओतूरमध्ये 2010 मध्ये जॉईन झालो 1 जूनला. ओके. तुमच्या कॉलेजला ऍज अ प्रिन्सिपल 2010 ला जॉईन झालो 1 जूनला. आणि सरांसोबत मला जवळपास एक 6-7 महिन्याचा सहवास मिळाला. अच्छा. आणि फार जास्त सहवास मिळाला नाही, पण त्यांच्या लाईफमध्ये मी त्यांच्या सहवासानं मी खूप इम्प्रेस झाले. लाईफ असावं डेडिकेटेड ते आमच्या अध्यक्षांसारखं. त्यांनी एवढी मेहनत प्रचंड केली आहे की इन्स्पिरेशन आहे, सगळ्यांकरताच इन्स्पिरेशन आहे. बरोबर सर. आता आपण संस्थेविषयी सर्व आयडिया क्लिअर झाली, कॉलेज विषयी पण आली, थोडं तुमच्याविषयी पण तुम्ही सांगाल? मी प्राचार्य डॉक्टर गोविंद खरात. येस सर. माझं एज्युकेशन सुरुवातीला BE केलंय मी, नंतर मी वॉलचंद मध्ये ME केलंय,
नंतर अमरावती विद्यापीठामध्ये मी PhD केलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये. आणि 1989 ते 94 मी संगमनेर येथे सर्व्हिस केली प्राध्यापक म्हणून. त्यानंतर 1994 to 2010 16 वर्ष ओके. मी चिखली येथे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखली, जिल्हा बुलढाणा, माझं नेटिव्ह प्लेस. ओके. तिथे 16 वर्ष सर्व्हिस केली मी. आणि त्यानंतर 2010 पासून तर आज पर्यंत इथे मी ओतूरमध्ये इथे सर्व्हिस करत आहे. ॲज अ प्राचार्य म्हणून सर 2010 पासून मी प्राचार्य म्हणून इथे काम करत आहे. ओके सर, आपल्याला आता येऊया आपण कॉलेजवर. सो आपलं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओतूर, मग हे नेमकी आता कुणाला पालकांना वगैरे व्हिजिट करायची असेल तर लोकेशन कुठे आलं? सर हे एकदम जंक्शन पॉइंट आहे. पुणे, नाशिक ओके आणि नगर कल्याण बरोबर जंक्शन पॉइंट आहे. तो जंक्शन पॉइंट आहे आळेफाटा. बरोबर. त्या आळेफाट्यापासून कल्याण साईडला एक 10 किलोमीटर अंतरावर हे कॉलेज आहे. ओके. आळेफाट्यापासून 10 किलोमीटरवर आपलं ओतूर रस्त्यावरती कॉलेज आहे. वेल कनेक्टेड रस्त्यावर, म्हणजे त्याला आपल्याला तिथे रेल्वे नाही पण बसनं वेल कनेक्टेड आहे सगळ्या ठिकाणी. आणि जंक्शन पॉइंटवर कॉलेज. नो प्रॉब्लेम सर. सर आपल्या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत PG साठी आणि UG साठी? आमच्याकडे UG PG दोन्ही पण एज्युकेशन आहे. UG साठी आमच्याकडे कॉम्प्युटर्स ब्रांच आहे. ओके. ENTC आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. बरोबर. मेकॅनिकल आहे. मेकॅनिकल आणि AI/ML या 4 ब्रांचेस आमच्याकडे आहेत. येस सर. आणि PG करता आमच्याकडे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. आणि ENTC मध्ये VLSI आणि एम्बेडेड सिस्टम. ओके. त्यांचा इंटेक 24 इंटेक आहे. येस सर. आणि हा जो बाकी म्हणजे PG मध्ये आमच्याकडे इंटेक 48, कॉम्प्युटर 24 आणि आपलं दुसरं ENTC त्याचा 24, VLSI आणि एम्बेडेड सिस्टम. नो प्रॉब्लेम सर, इट्स नाईस. सर आता कॉलेज विषयी तुम्ही काय काय फॅसिलिटीज आपण मुलांसाठी प्रोव्हाइड करतो, ज्या मुलांना समजा आपल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन करायचं असेल, सो एकंदरीत तुम्ही कॉलेज विषयी सर्व डिटेल माहिती द्याल ना? तसं जर बघितलं फॅसिलिटी म्हटलं तर आमच्याकडे बरेचशी मुलं ग्रामीण भागातले आहेत आमच्या कॉलेजमध्ये. बरोबर. सर्वात मोठी फॅसिलिटी आहे की आमच्याकडे विलास तांबे फाउंडेशन म्हणजे आमची संस्था आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय विशालजी तांबे. ओके. हे पुण्यामध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये तिथे आहेत. ते मागच्या टर्मला स्टँडिंग कमिटी चेअरमन पण होते. ओके सर. आणि त्यांनी एक म्हणजे आमच्या संस्थेचे आमचे जे अध्यक्ष आहेत कैलासवासी विलासराव तांबे सर, बरोबर, त्यांच्या नावाने त्यांनी एक ट्रस्ट सुरू केली, विलास तांबे फाउंडेशन. बरोबर. त्याच्या थ्रू आम्ही मुलांना स्कॉलरशिप देत असतो. स्कॉलरशिप म्हणजे त्यांना फीज मध्ये कन्सेशन म्हणा किंवा स्कॉलरशिप म्हणा. बरोबर. त्यातले मुलांना काय असतं, मुलांना एक गव्हर्नमेंटकडून EBC मिळते, OBC मिळते, स्कॉलरशिप मिळते. येस. आणि उरलेले जे अमाऊंट भरत असतं त्यातलं बरंचसं अमाऊंट आमची संस्था भरते. दरवर्षी जवळजवळ म्हणजे एक 10 ते 15 लाख रुपये संस्था मुलांना मदत करते. हे एक म्हणजे ज्या मुलांना गरीब मुलं असतात त्यांना, कारण आमचा उद्देशच आहे की ग्रामीण भागातल्या गरीब मुलांना समोर जे शिक्षणाच्या बाहेर जातात त्यांना आणायचं. असे बरेचसे मुलं आमच्याकडे बेनिफिट घेत आहे. आणि असा हा बेनिफिट अजून पण चालू आहे. फार गरीब मुलं असेल काही तर त्यांना हा बेनिफिट नक्कीच आमची संस्था देईल. यासोबतच कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये आमचे NSS युनिट आहे 100 कॅन्डिडेटचं. ओके. त्याच्यामध्ये अर्न अँड लर्न स्कीम असते, कमवा आणि शिकवा. ओके सर. कमवा शिकवा. त्याच्यामध्ये मुलं फावल्या वेळामध्ये काम करतात, त्यांना 50 रुपये हवर्स प्रमाणात पैसे मिळतात, लावू शकतात त्याच्यात. हे झालं इकॉनॉमिकल मध्ये. बरोबर. आणि इकॉनॉमिकल हा गोष्ट नाही, आमच्याकडे एक्सलन्स मध्ये आमच्याकडे खूप गोष्टी आहेत. जसं की सर, जसं एक म्हटलं की आता समजा आता आमच्याकडे एकदम ट्युटर ट्रेनर प्राध्यापक, आता आमच्याकडे कॉम्पिटेटिव्ह मध्ये 6 पैकी 3 प्राध्यापक हे PhD आहेत. अरे ग्रेट सर. आणि त्यातल्या 3 प्राध्यापकांना अवॉर्ड मिळाले आहेत. आता अवॉर्ड सर डॉक्टर मोनिका रोकडे, हिला इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये मॅक्झिमम पेपर पब्लिश इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जर्नल, त्याचं जे रेकॉर्ड आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, ती सीज रेकॉर्ड होल्डर. तिचा 18 ते 23 5 वर्षा स्पॅन मध्ये तिनं मॅक्झिमम पेपर पब्लिश केलं. दॅट इज अ रेकॉर्ड सीज होल्डिंग. नाईस सर. एक नोवेल अकॅडमी आहे, त्यांच्याकडून आमच्या त्याच डिपार्टमेंटचे HOD कॉम्प्युटरचे HOD डॉक्टर खताळ यांना बेस्ट रिसर्चर अवॉर्ड मिळालेला आहे. ग्रेट सर. आणि त्याच डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर पूजा गोलप हिला बेस्ट यंग रिसर्चर्स बरोबर अवॉर्ड मिळालेला आहे. नुकतंच आता 2024 मध्ये येस सर नवभारत टाइम्स यांच्याकडून द इन्स्टिट्यूट ऑफ द इयर हा जो अवॉर्ड असतो, मानाचा अवॉर्ड असतो, किंवा या वर्षामधली सर्वात उत्कृष्ट महाविद्यालय कोणतं आहे, ओके, तो अवॉर्ड पण आम्हाला मिळालेला आहे. ग्रेट सर. दुसरी गोष्ट विद्यापीठ, जे आपलं विद्यापीठ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, येस सर, त्यांच्याकडून दरवर्षी एक बेस्ट कॉलेज अवॉर्ड असतो. एक रुरल आणि एक शहरी भागात. बरोबर. तर रुरल मध्ये 2018 मध्येच आम्हाला अवॉर्ड मिळाला की बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज, बेस्ट कॉलेज, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, सायन्स, आर्ट सगळे कॉलेज आले. ओके, सगळे अमॉंग ऑल दी कॉलेजेस बेस्ट कॉलेज अवॉर्ड आमच्या महाविद्यालयाला मिळाला 2018-19. नाईस सर. म्हणजे आमच्याकडे आम्ही बरेचसे टेक्निकली म्हणजे बरेच मुलांना टेक्निकली अस्पेक्ट मध्ये
मुलांसाठी आम्ही बरंच काय करतोय. आता काय असतं की देर इज अ व्हास्ट गॅप बिटवीन द एज्युकेशन प्रोव्हाइडेड बरोबर आहे, अर्बन आणि रुरल. अर्बन रुरल. त्याच्यामध्ये पण दुसरं असतो की सर, जे आपण जे कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतोय आणि इंडस्ट्रीमध्ये असते याच्यामध्ये बराचसा गॅप असतो. बरोबर. तर याच्या कमी करण्यासाठी सर आणि मुलांच्या ग्रोथसाठी तुम्ही काय वर्कआउट करता? आमच्याकडे बघा, आमच्याकडे आम्ही 24 इंडस्ट्री सोबत आमचा MOU आहे. ओके. उदाहरणार्थ मोमेंट ऑफ अंडरस्टँडिंग, त्याच्या अंडर आम्ही वर्कशॉप, सेमिनार, कोर्सेस, आमचे रेप्युटेड लोकांचे कोर्स घेतो. फॉर एक्झाम्पल आता आमच्याकडे उदाहरण नावं सांगू शकता? आता समजा आपण टेक्निकल साईडला म्हटलं, टेक्निकल साईडला डॉक्टर SV डुडुल, अमरावती विद्यापीठचे व्हाईस चान्सलर. ओके. त्यांचा आम्ही वर्कशॉप आमच्या ठेवला होता, व्हाईस चान्सलर बोललो होतं. नाईस सर. पुणेमध्ये रायसोनीचे जे चेअरमन त्याचे व्हाईस चान्सलर आहेत डॉक्टर MO करात, बरोबर, त्यांचा पण आमच्या ठेवला होता आम्ही. इंडस्ट्रीमधले बरेचसे रेप्युटेड इंडस्ट्री आहेत, त्यांचे CEO किंवा मॅनेजर किंवा त्यांचे एक्सपर्ट, त्यांचे बरेचसे लोकांचे आमच्याकडे वर्कशॉप, सेमिनार, गेस्ट लेक्चर असतात. त्याच्या थ्रू आमच्याकडे या ऍक्टिव्हिटीच्या बेसिसवर आम्हाला बेस्ट कॉलेज अवॉर्ड मेजर फॅक्ट होतं. म्हणजे आम्ही आमच्या मुलांसाठी बरंच करतोय. इव्हन आम्ही असे कोर्सेस पण घेतोय, जसं आता सनस्टोन मागचा त्यांचा आम्ही आमच्या मुलांकरता कोर्सेस घेतला होता. ओके. नंतर इंग्लिश बद्दल जर बोललो आपण, कारण काय ग्रामीण भागामध्ये स्पोकन इंग्लिश दॅट इज द प्रॉब्लेम, खूप मोठे प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी पण आम्ही म्हणजे इव्हन बँगलोरची एक कंपनी आहे त्यासोबत आम्ही टायअप केलाय आणि त्यांच्याकडून आमच्याकडे व्होकॅब्युलरी क्लासेस ऑनलाईन होतात. सोबत आम्ही बाहेरच्या लोकांना पण बोलवतो, त्यांचे क्लास असतात, गेस्ट लेक्चर्स भरपूर आमच्याकडे असतात. ओके. नॅशनल कॉन्फरन्स, बरोबर. आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स पण घेतली. आम्ही 2018 मध्ये आम्ही हॉटेल मॅरिट इथे म्हणजे तिथे IEEE कॉन्फरन्स, एकदम सुंदर प्रकारे कॉन्फरन्स घेतली होती. त्यासाठी IEEE चे चेअरमन स्वतः आले होते. ग्रेट सर. म्हणजे आम्ही बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज घेतो जेणेकरून मुलांचा बेनिफिट व्हावा. आणि ग्रामीण भागाच्या मुलांसाठी तुम्ही ग्रोथ साठी भरपूर ऍक्टिव्हिटी करताच सर. याचं आउटपुट असं आहे की आमच्याकडे मागच्या 5 वर्षामध्ये आमचा फायनल रिझल्ट जवळजवळ 100% आहे. नाईस सर. ऍव्हरेज आपण जर काढलंय तर अबोव्ह 94-95 आमचं ऍव्हरेज आहे. ग्रेट. कारण जे मुलं ऍव्हरेज बहुतेक सगळे मुलं, त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त पास होत नाही, आमचे मुलं जे आहेत रँकिंग त्यातले मोर दॅन 50% पोरं डिस्टिंक्शन मध्ये आहेत, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. ग्रेट सर. बाकी उरलेले सगळे फर्स्ट क्लास मध्ये आहेत. येस. इव्हन आमचे प्लेसमेंट जर म्हटलं तुम्ही, प्लेसमेंटचा आता मेन मुद्दा आहे सर, याच्यावरती पण तुम्ही सांगा आता. सर प्लेसमेंट मध्ये बघा, ग्रामीण भागात आजकाल काय की मुलं इंजिनिअरिंग मध्ये प्लेसमेंट नाही असं म्हणतात. येस. पण आता नुकतंच मला 4 दिवसापहिले फोन आला एक मेकॅनिकल कंपनीचा, सर मला एक 15-20 मुलं आहेत. म्हटलं माझ्याकडे एक पण मुलं खाली सध्या नाही आहेत, कारण आमचं प्लेसमेंट जवळजवळ 100% प्लेसमेंट आहे. येस. याच्यामध्ये ज्या टॉप कंपनीज आहेत याच्यामध्ये सॉफ्टवेअर मध्ये, जसं की आता आमच्याकडे Accenture आहेत. ओके. तिथे आमचा एक मुलगा आहे. त्या ग्रामीण भागाकडे आपल्या कॉलेजकडे येतात का? आमच्याकडे आहेत. आमच्याकडे काही कंपनीज आमचं ऑफ कॅम्पस असतं. ओके. आमचा एक कॉन्ट्रॅक्ट पण आहे इन्फोसिस सोबत. 2-3 इंटरनॅशनल कंपनी आमचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे. जेव्हा त्यांचा कुठे वॅकन्सी असेल तेव्हा ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आमच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरला. तिथे आम्ही ऑफ कॅम्पस मुलांना पाठवतो. ओके. म्हणजे कारण एकाच छोट्याशा गावामध्ये एवढी मोठ्या कंपनी येत नाही ना, बरोबर. तर आम्ही त्यांच्यासाठी पण आमच्या ऑफ कॅम्पस आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे. जेव्हा वॅकन्सी निघाल्यात तेव्हा त्यांचा ऑटोमॅटिक मेल असतो, त्या मुलं पाठवतो. आमचे बरेचसे मुलं म्हणजे चांगल्या कंपनीमध्ये आहेत. आमचे एक मुलं आहे, आता आमचा जस्ट मागच्या वर्षीचा एक मुलगा आहे, काय नाव त्याचं गडाख. ओके. कुठल्या डिपार्टमेंटचा होता सर? कॉम्प्युटर डिपार्टमेंटचा. आमचं अल्युमिनी आहे. त्याचं पॅकेज 27 लाख रुपये आहे. अरे 27 लाख. 27 लाख रुपये पॅकेज होतं. ओतूर मधून काम करतो. 2023-24 सर. हा 2018चा मुलगा आहे. 2023 मध्ये जो मुलगा आहे त्याला 15 लाख पॅकेज आहे. ग्रेट. आणि 2013चा आहे त्याला 38 लाखाचं पॅकेज आहे. ओतूर ठिकाणी आमच्या म्हणजे बरेचसे मुलं आहेत, चांगल्या ठिकाणी काम करतात. सर हे आता समजा काही पालक विद्यार्थी जे बघताय हे कॉलेजमध्ये आले, ओके, सो मी पण सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुन्हा सांगेन की डिस्क्रिप्शन मध्ये आपण कॉलेजचा प्रिन्सिपल सरांचे आणि कॉलेजच्या ऍडमिशन डिपार्टमेंटचे नंबर देऊ, जेणेकरून तुम्हाला सरांची मुलाखत बघितल्यानंतर वाटलं की आम्ही ओतूर कॉलेजसाठी इंटरेस्टेड आहोत किंवा इंजिनिअरिंगसाठी. मी पण सांगेल सरांचं एवढं ऐकल्यानंतर की इंजिनिअरिंगसाठी आपला ओतूरचं कॉलेज, आपलं शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओतूर हे एक बेस्ट ऑप्शन असू शकतं. पण तरी मी पुन्हा सांगेल की तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून प्रत्यक्ष कॉलेजला व्हिजिट करा. आणि व्हिजिट केल्यानंतर सरच पालकांना विद्यार्थ्यांना वाटलं की आम्हाला हा डेटा बघायचा आहे, हे जे तुम्ही प्लेसमेंट वगैरे सांगताय, तर तसं तुम्ही त्यांना करू शकता. सगळे रेकॉर्ड आमच्याकडे. येस. सर आता ऍडमिशन घेताना काय असतं की आजकाल जो प्रॉब्लेम आहे
प्रॉब्लेम असा आहे की आजकाल मुलं शहरी भागात गेले ना, बरोबर. त्यांच्यामध्ये मुलं बिघडतात, प्रॉब्लेम होतात. खरी हा एक गोष्ट. मेन प्रॉब्लेम. आता तुम्ही ओतूर जर बघितलं ना सर, तर ओतूर एवढं प्लेझंट प्लेस आहे, निसर्गरम्य प्लेस हा. आहे सर. असं वाटतं तिथं आपण हिल स्टेशनवर राहतो. येस. ऍक्च्युली मी जेव्हा इथे आलो होतो जॉबसाठी 2010 साली. 2010 साली 2 वर्ष जॉब क्रॉस विचारत माझा, पण तिथे मी 14 वर्ष होऊन गेलो, तिथंच राहून गेलो मी. नेटिव्ह प्लेस होऊन गेला. तर त्याचं सर काय त्याचं एवढं असं वाटतं हिल स्टेशनवर राहतो. येस सर. आणि सर ते प्लेस आहे ना, त्या प्लेस म्हणजे एवढं निसर्ग ते जवळ एक 15 किलोमीटर अंतरावरती ते शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी, करेक्ट. अष्टविनायक मध्ये ओझर, ओझरचा गणपती आहे. बरोबर. लेण्याद्री गणपती आहे, तो गणपती तिथे पण आहे. बरोबर. तिथे म्हणजे असं बऱ्याचशा गोष्टी, भीमाशंकर आहे बरोबर. भीमाशंकर पण तिथे पण जवळ आहेत. असे बरेचसे म्हणजे असे सुंदर प्लेसेस तिथे जवळपास आहे. Correct. आणि माळशेज घाट बरोबर sir. वर्ल्ड फेमस आहे. माळशेज सगळे बॉम्बेची पब्लिक तिथे असते सुट्टी तिथेच दिवशी. असते. एकदम निसर्गरम्य प्लेस आहे. Correct, आणि sir. कॉलेज समोर बघितलं तुम्ही त्यावर टेकडी दिसेल. आता सध्या आज एवढं सुंदर वातावरण आहे. हा. आता आमच्याकडे पावसाळा सुरू झाला नुकतेच नॅक कमिटी येऊन गेली काही हा, हा. दिवसाअगोदर, तर त्यांना ते खूप आवडले. म्हणजे एकदम असं छान वाटतं म्हणजे तुमच्या इथं वा. राहणं. एकदम सुंदर प्लेस आहे इथलं ओतूरचं. आणि सर दुसरा हा झाला हा एक भाग झाला. दुसरा भाग Yes. झाला की शहरी भागात काय होतं सर माहिती आहे का, आजकाल मुलांची बिघडण्याचे चान्सेस फार जास्त. बरोबर. खूप जास्त. व्हेअरएज आमच्याकडे टोटल जे एज्युकेशन सिस्टम आमचे जे आहेत, आम्ही टोटल सॉफ्टवेअर मध्ये पूर्ण आम्ही त्यांचे सिस्टीम आहे आमची पूर्ण. इव्हन समजा मुलगा जर आला नाही कॉलेजमध्ये, तर त्याच्या घरी आमचा मेसेज जातो किंवा तुमचा पालकांना विद्यार्थी, मेसेज जातो. हो तुमचा विद्यार्थी आज हे कॉलेजमध्ये, पालकांसाठी महत्वाच्या गोष्टी आहे. मुलगा कॉलेजमध्ये नाही आमच्याकडे टोटल आमच्याकडे व्ही मेडुलाइफ एक सॉफ्टवेअर आहे LMS. त्यातून प्रत्येक गोष्ट आहे. आमचं लेक्चर आम्ही शेड्यूल करतोय. ओके. लेक्चर त्या होतं की नाही होतं असं, त्या लेक्चर झालं त्याच लेक्चर होतं असं. जर काही प्रॉब्लेम झाला आम्हाला वाटतं हे लेक्चर झालेलं नाहीये. ओके. आमचे लिव्ह मॅनेजमेंट, सगळे स्टुडंट्स फीज, त्यांचं सगळे जे त्यांना मुलाला TC हवं असेल, बोनाफाईड हवं असेल, पूर्ण सिस्टम ऑनलाईन केलंय. करेक्ट. आमच्या लायब्ररीमध्ये पण आमच्याकडे आम्ही भरपूर सॉफ्टवेअर ठेवलंय आम्ही त्याचं. आणि त्याच्यामधून प्रत्येक गोष्ट मुलगा बाहेर असला कुठे, ही कॅन चेक वेदर बुक इज अवेलेबल इन द लायब्ररी फ्रॉम द मोबाईल असतो. त्याला प्रत्येक मुलाला एक रजिस्ट्रेशन नंबर आहे. ग्रेट. त्या मुलगा तू चेक करतो की लायब्ररीमध्ये पुस्तक आहे की नाहीये, त्याला पुस्तक, म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही ऑनलाईन केल्या आहेत. नाही सर, ग्रामीण भागात तुम्ही खूप सारे टेक्नॉलॉजिकल बदल केलेत. ग्रामीण भागात जरी असलो तरी टेक्निकली आम्ही बरंच ऍडव्हान्स झालंय. 100%. आणि त्याचाच जे आउटपुट आहे, तिथे आमचे ऍडमिशन्स खूप वाढलेले आहेत. बरोबर. आणि त्यासोबत मुलांचे रिझल्ट, प्लेसमेंट, ओतूर सारख्या ठिकाणी जवळजवळ 100% प्लेसमेंट असणं सर, इट इज नॉट अ जॉब. नॉट जॉब. कारण आजकाल काय आलं की इंजिनिअरिंग मध्ये बरेचसे स्लॅक लोक म्हणतात, पण आमच्याकडे असं आहे की आज बहुतेक प्रत्येक मुलगा प्लेस झालाय आमचा. नाही सर. आणि आता आमचे काही विद्यार्थी, एक विद्यार्थी आताच 3 फोन आलता मला, सीज इन USA मध्ये आहेत. म्हणजे बाहेर फॉरेनला मुलं आहेत. बरोबर. मुलं एक चांगल्या पोस्टवर काम करतात. हे आमचे प्राईड फॉर दी कॉलेज विच इज इन ओतूर. 100% सर. सर, प्लेसमेंटवर आपण मगाशी बोलत होतो. सो प्लेसमेंट रिलेटेड अजून काय काय ऍक्टिव्हिटीज तुम्ही करून घेता? जसं तुम्ही मागे बोललेले की आम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर पासूनच मुलांवर भरपूर साऱ्या गोष्टी हे करतो, जेणेकरून लास्ट इयर जाईपर्यंत तो रेडी राहिला पाहिजे. सो ते पण तुम्ही पालकांना, विद्यार्थ्यांना सांगा. बघा, फर्स्ट इयर जर आपण म्हटलं तर फर्स्ट इयर मध्ये आमच्याकडे इंग्लिश, स्पोकन इंग्लिश ते गरजेचं आहे. हे आम्ही करून घेतो. 100%. त्यासोबतच आम्ही म्हणजे इंग्लिश होतच त्यासोबत. त्यामध्ये आम्ही फर्स्ट इयर मध्ये मुलांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असते. मुलं फर्स्ट इयर मध्ये प्रोजेक्ट करतात. फर्स्ट इयर मध्ये सेकंड इयर मध्ये पण तो सेम आहे, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. थर्ड इयर मध्ये इंटर्नशिप आहेत. प्रत्येक मुलगा कंपनीत जाऊन 1 महिना सर्व्हिस म्हणजे तिथे काम करतोय. कंपल्सरी सगळ्या मुलांना, थर्ड इयरच्या मुलांना. कारण सर काय होतं, इंटर्नशिप आहे पण भरपूर मुलं विकत घेतात, करत नाही. तुम्ही तो ट्रॅक कसा ठेवता? आमच्याकडे आमचं म्हणजे कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट आहे आमचा बऱ्याच ठिकाणी. आम्ही मुलांना सांगतो कुठं जायचं, मुलं निवडत नाही. हे बेस्ट आहे. म्हणजे मुलं तिथे इंडस्ट्रीमध्ये जाऊन तिथे इंटर्नशिप करतात. सोबत आमचे इंडस्ट्रियल व्हिजिट्स आहेत. आणि आता मी जवळपास 35 वर्षापासून या प्रोफेशन मध्ये आहे. बरोबर. आता कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये गेलो, कॉलेजमध्ये माझे सगळे तिथं स्टुडंट किंवा कोणते असतात ना, त्यामुळे त्यांना सांगितलं की आपल्याला या मुलांना इंटर्नशिप वर असेल तर होऊन जातंय तिथे. मुलं इंटर्नशिप तिथे करतात. तिथे म्हणजे त्यांचं बरंच ते इंडस्ट्री माझा कोलॅबोरेशन. आमचे पुन्हा ट्रेनिंग अँड प्रोसेस ऑफिसर आहेत. एक यंग माणूस आहे, पण तो पण खूप ऍक्टिव्ह आहे. सरांचं नाव सांगता येईल? प्राध्यापक बनसोडे. ओके. तो पण खूप ऍक्टिव्ह आहे. त्याने बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट वर आहेत तिथे इंडस्ट्रीमध्ये. ग्रेट. त्यामुळे मुलांना तिथे इंटर्नशिप सोबतच तिथे त्यांना बरेचसे बेनिफिट पण मिळतात त्यांना. तिथे मुलं सगळं करतात. प्रोजेक्ट आहेत आमच्याकडे आम्ही प्रोजेक्टमध्ये आम्ही स्पॉन्सर प्रोजेक्टला जास्त भर देतो. कॉलेज स्पॉन्सर करतं सर? कॉलेज स्पॉन्सर, इंडस्ट्री स्पॉन्सर करते. ओके. इंडस्ट्री स्पॉन्सर प्रोजेक्ट आमच्याकडे बरेच. कॉलेज स्पॉन्सर प्रोजेक्ट आहेत, पण दॅट इज मोर इम्पॉर्टंट द इंडस्ट्री स्पॉन्सर. बरोबर. मुलं त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मुलं तिथं प्रोजेक्ट करतात. तिथे मुलांना ती शिकायला मिळते. बरोबर. आणि त्यासोबत म्हणजे ह्या ज्या ऍक्टिव्हिटी त्याच्यासोबत आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. जसं की आमच्याकडे इंडस्ट्रीला लागणाऱ्या गोष्टी असतात, पायथॉन, R लँग्वेज किंवा नेटवर्किंग, जे असतील तुमच्या ज्या रिक्वायरमेंट असतात
किंवा जे नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत हे मुलांना सगळ्या कॉलेजमध्ये अगोदर शिकायला मिळते. आमच्याकडे म्हणजे आम्ही वर्कशॉप घेतो अलग अलग किंवा सेमिनार घेतोय. आय एम प्राऊड टू से दॅट आम्हाला दरवर्षी मागच्या 5 वर्षात मोर दॅन 5 लाख रुपीज विद्यापीठाकडून आम्हाला ग्रँट मिळते. आम्ही अप्लाय करतो, त्याच्याकडून ग्रँट पण मिळते. आमचे मॅनेजमेंट दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह. हे रिसर्च मध्ये मुलांना काम येत असेल. हो, रिसर्च मध्ये पण. आणि आमच्याकडे जे फॅकल्टीज आहे बाकीच्या त्या फॅकल्टी पण PhD ला बरेचसे रजिस्टर झाले आहेत, त्या पण PhD करून राहिल्यात. ओतूर सारख्या लहान ठिकाणी यू विल गेट द वेल क्वालिफाईड फॅकल्टी स्टाफ मेंबर्स. आणि आमच्याकडे खूप डिसिप्लिन आहे सर. तुम्ही जर कॉलेजमध्ये आलात बरोबर तुम्हाला दिसणार नाही कॉलेज चालू आहे म्हणून. सोशल डिसिप्लिन खूप महत्वाचा सध्याचा इश्यू आहे सर. त्यामध्ये आम्ही बरंच वर्क करतोय. बरोबर. आणि मोरल व्हॅल्यूज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याकरता आम्ही कॉलेजमध्ये यासोबतच मुलांच्या मोरल व्हॅल्यू बुस्टअप करण्याकरता आम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज, आता नुकत्या नॅक टीमनं ते अप्रिशिएट केलंय की यू आर डुईंग ऑल. उदाहरणार्थ सर काय आपण जस्ट मुलाला ऍज अ इंजिनियर म्हणून तसंच एक सुसंस्कृत माणूस म्हणून ज्या मोरल व्हॅल्यूज आल्या पाहिजे यासाठी तुम्ही काय करता? कारण भरपूर पालकांचा हा प्रश्न आहे की कुठल्याही कॉलेजमध्ये शिक्षण तर बेस्ट आहे, पण एक त्याला चांगला माणूस घडवण्यासाठी जे आपण बोलतो की त्याच्यात मूल्य आले पाहिजे, जे तुम्ही म्हटले मोरल व्हॅल्यू, याच्याविषयी तुम्ही सांगा सर. तुम्ही काय काय मोरल व्हॅल्यूज आपण बघितलं, आपल्याला भगवद्गीता माहिती सगळ्यांना. येस. भगवद्गीता हे धार्मिक एक अंग झाला. येस. दुसरा त्याचा अंग आहे की डेव्हलपमेंट. बरोबर. इट इज मॅनेजमेंट डिसिजन कसे घ्यायचे, काय भगवद्गीता आहे. भगवद्गीताचं इथे आपलं नगर आहे, इथे लर्न गीता आहे. करेक्ट. तर लर्न गीतामध्ये मी स्वतः त्याचे 4 लेवल केले आहेत. आणि आमच्या विद्यार्थ्यांना ते मी सगळ्या मुलांना, आमचे बहुतेक 80% मुलांना रजिस्ट्रेशन केलंय. आमच्या जवळपास एक 30% मुलांना सर्टिफिकेट आहे, त्यांनी ते कोर्स पूर्ण केला म्हणून त्याचा. लर्न गीता ते 70 देशामध्ये ते चालतंय. 70 देशात ऑनलाईन त्याचा क्लास होतो. सुंदर उपक्रम आहे सर. आणि हा आमच्या कॉलेजमध्ये आम्ही घेतोय. स्वतः पण मी थोडाफार प्रयत्न करून मुलांकडून त्याचे जास्त त्याचे म्हणजे त्यांचं जे अध्याय 12 आणि 15 असतो तो मुलांकडून मी त्याच्यामुळे मुलांनी तोंडपाठ करून त्याचा फायदा असं होतो मुलांकडून की आपलं त्यांचं व्होकॅबिलिटी चांगलं होत आहे, कॉन्फिडन्स वाढतोय. बरोबर. तुलसी रामायण आहे. बरोबर. मानस चरित्र रामायण. तर त्याच्यामध्ये पण काय होतं की मुलांना कळतंय की हाऊ टू हॅव द लव्ह अफेक्शन फॉर चिल्ड्रन. हा त्याला धार्मिक म्हणून नका बघू. प्रत्येक रामाचं जीवन असतं, सीताचं जीवन असतं. हे प्रत्येक याच्यातून प्रत्येक ऍक्टर जो आहे तो प्रत्येक जो भाग आहे त्यातला त्यांनी कसं जीवन जगावं, एक आदर्श जीवन कसं असावं हे मुलांना काय त्याचे याचं आउटपुट असं आहे की मागच्या 5 वर्षात आमच्याकडे एक पण रॅगिंग केस नाही. मुलांना रॅगिंग नावाची गोष्ट माहितच नाही आमच्याकडे. त्याचं काय झालं सर माहिती का, आमच्याकडे रॅगिंग नाव कन्सेप्टच नाहीये. आमच्याकडे अँटी रॅगिंग कमिटी, आमच्या खूप 14-15 कमिटीज आहेत. अँटी रॅगिंग कमिटीला आमचा टोटल रिपोर्ट नेलाय. कुठे स्कॉड नाही, कुठे जायचं काम पडत नाही. सगळे मुलं एवढं प्रेमान राहतात की खूप छान वाटतं. असं वाटतं की ही एक चांगली ऍक्टिव्हिटी आणि एक चांगला आदर्श माणूस बनणं खूप आवश्यक आहे. आणि मला वाटतं की आमच्या कॉलेजचा प्रत्येक विद्यार्थी आदर्श विद्यार्थी बनेल. आजकाल बघ शहरामध्ये मुलांना नशा बिशा इकडे खूप गोष्टी होतात. आमच्याकडे या गोष्टीला कुठे वावच नाहीये. आणि माझी पालकांना पण विनंती आहे, एका तुम्ही कॉलेजमध्ये या, बाहेर तुम्ही कॉलेज कॅम्पसमध्ये बघा, तुम्हाला वाटणारच नाही कॉलेज सुरू आहे म्हणत. असं येतलं मुलं एवढे सगळे डिसिप्लिन मुलं असतात सगळे. बरोबर. आणि खूप म्हणजे सुंदर प्रकार आमचं वातावरण चालतं. नाही सर, मी पुन्हा एकदा विद्यार्थी पालकांना सजेस्ट करेल की आपण जाहिराती वगैरे बघतो त्यापेक्षा एकदा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्यावरनं तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करा, कॉलेजला पर्सनली व्हिजिट करा. कॉलेजला व्हिजिट केल्यानंतर सरांनी ज्याही गोष्टी सांगितल्या तिथे जाऊन पडताळा. तुम्हाला सरांनाही तिथे जाऊन हवं तर भेटा, त्यांच्याशी डिस्कशन करा. एकदा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कळेल की ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी खरंच बेस्ट आहे की नाही, मग तुम्ही निर्णय घ्या. यस, पण मी माझ्या परीने तर सांगेल, एवढं ऐकल्यानंतर मला तर एवढंच रियालिटी वाटते की रिअली शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हा इंजिनिअरिंगसाठी तुमचा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. सो शेवटी तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करा, व्हिजिट करा आणि तुम्ही तिथे सगळ्या गोष्टी बघा. तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर तुम्ही नक्की त्यासाठी कॉलेजसाठी पण जाऊ शकता. सो मित्रांनो, सर खूप सुंदर माहिती तुम्ही दिली. शेवटचं एक राहिलेलं सर, याच्यामध्ये तुम्ही अवॉर्ड्स वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. आपलं ऍक्रेडिएशन विषयी बोलायचं राहिलं की कुठल्या कुठल्या ब्रांचेसला आणि कॉलेजला नॅक वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही पालकांना सांगाल. आपण स्टार्ट करू ISO पासून. ओके. आमच्या 2017 पासून ISO 9000 2015 ISO सर्टिफाईड झालं. ग्रेट सर. म्हणजे आमच्या 3 सायकल संपल्या 3 वर्षाच्या. 4th सायकल. आमचा ISO खूप जुन्यापासून आहे. सगळ्या सिस्टीम आमच्या वेल प्लॅन. ISO म्हणजे तेच आमच्याकडे प्रत्येक सिस्टीम म्हणजे व्यवस्थित प्लॅन चालतो. नंतर नॅक ऍक्रेडिशन आहे आमचं 18 पासून, तर ते पहिले 5 वर्ष संपले. आता 2nd सायकलला आम्ही ऍक्रेडिशन झालंय. ऍक्रेडिशन आम्ही फेस केलंय. ओके. आय एम व्हेरी कॉन्फिडंट आम्हाला A ग्रेड असेलच. नाईस सर. आणि आता नुकताच रिझल्ट 4 पासून येऊन जाईल. यू कॅन चेक अवर वेबसाईट. आज रिझल्ट नाहीये, पण आय एम व्हेरी कॉन्फिडंट तुम्हाला तिथे A ग्रेडच दिसेल. आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट. आम्ही तसं काम करतोय मुलांना. आज रिझल्ट लागले नाही, बट यू कॅन चेक ऑन वेबसाईट. यू विल विथ इन फ्यू डेज. साधारणतः सर 5 ऑगस्ट नंतर
एक 8 दिवसात येऊन जाईल. ओके, आपण म्हणू शकतो 5 ऑगस्ट नंतर किंवा 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही कॉलेजच्या वेबसाईट वरती पण चेक करू शकता सर्व गोष्टी. येस. नाईस सर. सर, कॉलेज विषयी सगळ्याच गोष्टी तुम्ही सुंदर प्रकारे सांगितल्या, पण याच्या व्यतिरिक्त मला काही प्रश्न विचारायचे सर. ऍज अ तुम्ही म्हटले की 35 वर्ष तुम्ही ऍज अ शिक्षक म्हणून इंजिनिअरिंग मध्ये आहात आणि तुम्ही 14 वर्षापासून तर प्राचार्य पण आहात. सो सर, तुमच्या अधिकारवाणीतून तुमच्या अनुभवातून मला काही प्रश्न विचारायचे. जसं आपण बघतो की भरपूर साऱ्या नगरमध्ये भरपूर साऱ्या संस्था ह्या ग्रामीण भागात येतात, नगर आणि पुण्याच्या त्या कनेक्टेड. सो ग्रामीण भागातलं शिक्षण आणि शहरी भागातलं शिक्षण याच्यात भरपूर पालक थोडे विचार करतात. सो तुम्ही याच्याविषयी काय बोलणार सर? ग्रामीण भागात ऍडमिशन घेण्याबद्दल ना? हा. ओके सर, बघा आजकाल काय झालं की शहरी भागात मी मागेच बोललो होतो, आजकाल मुलगा जे शहरी भागात गेला ना त्याचे बिघडण्याचे चान्सेस खूप झालेत. बरोबर. यू विल बी सरप्राइज टू सी दॅट स्टुडंट्स आर गेटिंग ड्रग्स व्हेरी इझिली. खूप नशा करता सगळं इंजिनिअरिंग मध्ये कॉमन आहे. खूप झालं या सगळं. हे तुम्हाला आमच्या ग्रामीण भागात मुळे दिसणार नाही तुम्हाला. हे जे एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट सर, यात आतलं जे आपलं हेल्थ खूप महत्वाची असते. येस. आणि हेल्थसाठी आमचं जे इथलं ग्रामीण भागातलं ऍटमॉस्फिअर असतं, स्पेशली ओतूर हिल स्टेशन सारखं आहे, एकदम सुंदर आहे. जेवढे लोक आमच्याकडे येतात ते लोक नेहमी तारीफ करतात की एवढं सुंदर वातावरण मिळणार नाही हे तिथे. आणि व्हेरॅज तुम्हाला पुण्यामध्ये काय मिळणार आहे? टेक्निकल एज्युकेशन. येस. हे आजकाल काय झालं की आता सगळं ऑनलाईन झालंय. बरोबर. एव्हरीथिंग विच इज अवेलेबल इन पुणे, बरोबर, इट इज अवेलेबल इन ओतूर असो. सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आम्ही सगळे कोर्सेस वगैरे सगळं इव्हन काय असतं की तुम्हाला पुण्यामध्ये जो कोर्स तुम्हाला 1 लाख रुपयात येईल, तुम्हाला आमच्याकडे फक्त 10,000 होऊन जाईल. येस सर, तेवढा तुम्ही प्रयत्न करताय, तुम्ही मगाशी सांगितलं. हा, त्यामुळे काय की तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात, तुम्हाला ओतूर मिळून जाईल. ग्रामीण भागामध्ये हा तुम्हाला एक बेनिफिट आहेत. आणि तसं म्हटलं तर आमच्याकडे एज्युकेशन सिस्टीम मध्ये क्वालिटीबद्दल आम्ही खूप कॉन्शियस आहे. येस, कारण पालकांचा हा इश्यू असतो की ग्रामीण भागात शक्यतो शिक्षक आणि त्यांची गुणवत्तेचा इश्यू. पण तुम्ही तो विषय काढला सांगतो तुम्हाला. तर बघा, आता तुम्हाला आता आपण ओरल प्रोजेक्टर म्हणतो ना, दॅट इज आउटडेटेड. आमच्याकडे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत. त्याला प्रोजेक्टवर काही नाही, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत. आणि त्यात तुम्हाला इंटरॅक्ट बोर्ड मध्ये समजा बोर्ड आहे, बोर्डचे आपण 4 पार्टिशन करू शकतो. एका पार्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ चालतो तुमचा, एका पार्टमध्ये तुमचा एक्सपिरियन्स चालते, एका पार्टमध्ये असं तुम्हाला डायग्राम दाखवता येतात. बरोबर. हे ज्या गोष्टी असतात ज्या स्वप्नातल्या असतात शहरातल्या, त्या आमच्या ओतूरमध्ये ग्रामीण भागात आमच्या ओतूरमध्ये अवेलेबल आहेत त्या. आणि प्रत्येक गोष्ट आता ऍक्च्युली आम्ही जे गेस्ट लेक्चर असतात ना, वेल रिनोन पर्सन फ्रॉम इंडस्ट्रीज, त्यांचे आमच्याकडे असतात. त्याच्यावरून म्हणजे तुम्हाला टेक्निकल जे आज अपडेट चालू आहे सर्व टू सम एक्सटेंट इंटरनॅशनल लेवलचं पण जे अपडेट चालू असतं ना, आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला ते ओतूरमध्ये मिळावं. आणि त्यामुळे आता बघा, आपण युनिव्हर्सिटी अफिलिएट असल्यामुळे आपल्याला बंधन असतात, पण त्यासोबत आम्ही ऑडिट कोर्सेस आमच्याकडे, त्यातून मुलांना आम्ही ऍडिशनल माहिती देतो जी त्यांना हवी असते त्यांना. हे तुम्हाला ओतूरमध्ये मिळतंय. मला वाटतं की आम्ही आमचे मॅनेजमेंट आहे, देर इज व्हेरी व्हेरी कोऑपरेटिव्ह. ते आम्हाला सगळं सपोर्ट प्रोव्हाइड करतात. आता हा एक इंटरॅक्टिव्ह बोर्डची किंमत 1 लाख रुपये बोर्डची किंमत असते जवळ. आम्ही क्लासरूममध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्डला सगळ्या क्लासमध्ये सगळ्या क्लासमध्ये आम्ही आता जवळपास 1-2-3 क्लास राहिले फक्त, ते पुढच्या वर्षी होऊन जाईल. म्हणजे एवढं सगळं आमची मॅनेजमेंट आम्हाला प्रोव्हाइड करते. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय. मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी त्या स्किल असतील आणि ऑदर पण आहे, तुम्ही थ्रू आउट कंटिन्युअस प्रयत्न करताय. खूप मेहनत चालू असते आमची नेहमी कंटिन्युअस. आमचे स्टाफ जे आहेत ते स्टाफ यंग डेडिकेटेड स्टाफ आहेत. कॉलेजमध्ये मी एकटाच प्रोफेसर आहेत, बाकी सगळे असोसिएट प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर आहेत, सगळे यंग लोक आहेत. आणि दे आर व्हेरी खूप मेहनत करतात सगळेजण. मगाशी तुम्ही सांगितलं काही मॅडमने त्यांनी तो रेकॉर्ड पण केलेला. अच्छा. येस. आणि पीएचडी पण आहेत भरपूर सारे. हो, आमच्याकडे पीएचडी फॅकल्टी मेंबर्स आहेत, बरेच लोक आता पीएचडी करतायत. येस. आणि त्यातमध्ये मेन म्हणजे पीएचडी करण्यापेक्षा दे आर डेडिकेटेड टू द वर्क. त्यांना असं हा प्रोफेशन आहे ना, बरोबर, हे प्रोफेशन असे आवड म्हणून निवडलं आमच्याकडे खूप लोक आहेत. हे महत्वाचं आहे सर. ते लोक असं म्हणजे जे आमच्याकडे लोक आहेत त्या सगळ्यांना खूप आवड आहेत. प्रत्येक जण आपल्या काही आयडिया घेऊन सर आपलं हे करायचं तसं करायचं. आता आमच्याकडे फॉर एक्झाम्पल IIT बॉम्बे यांचं आमचा पॉईंट टू पॉईंट कॉन्टॅक्ट IIT बॉम्बे सोबत आहे. आणि आमच्याकडे त्यांचं एक लोकल चॅप्टर पण आहे त्यांचं आमच्या इथे. त्यांचं त्या थ्रू म्हणजे आम्हाला जे IIT बॉम्बेत बरेचसे कोर्स असतात सगळे असतात ते सगळे मुलांना इथे प्रोव्हाइड पण मिळतात. त्यांचे सर्टिफिकेशन कोर्स पण आम्हाला आपल्या कॉलेजमध्ये मिळतात. वाव सर. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ग्रामीण भागात आणि शहरी भागात जी काही वर्षांपूर्वी दरी होती ती आता पूर्णपणे तुम्ही तरी ओव्हरलॅप केलीच आहे. सो पालकांना पण मी हे करेल की असं काही नाही राहिलं आता की ग्रामीण भाग आणि शहरी भाग आपण कुठेही जिथे बेस्ट आहे सरांनी सांगितलं तिथे आपण ऍडमिशन आपलं करू शकतो. सर, सुंदर प्रश्न होता. सर, अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की ब्रांच निवडताना
काय एक्सपेक्ट हा रादर दॅन आता कॉलेज मी एक जनरल विचारतो आहे, कारण खूप पालकांचा आम्हाला सवाल असतो सर कॉम्प्युटर आयटीच घ्यायचे, पण मग याच्या व्यतिरिक्त पण इंजिनिअरिंग आहे सर. सो तुमचा एवढा अनुभव आहे तो तुम्ही पालकांना सांगा की ब्रांच निवडताना काय बघायला पाहिजे. बघा, कोणती ब्रँच चांगली आणि खराब नसते. बरोबर. तू म्हणता आता कॉम्प्युटर आयटी लोक मागतात, छान, काही प्रश्न नाहीये, पण काय असतं की आपली आवड कशामध्ये आहे. करेक्ट. समजा तर माझी आवड जर हार्डवेअर मध्ये असेल, येस, आय हॅव टू गो फॉर दी इलेक्ट्रॉनिक्स. बरोबर. ते इलेक्ट्रॉनिक साईडला हार्डवेअर चान्सेस आहेत. येस. नंतर मेकॅनिकल, आजकाल बघा मेकॅनिकल ऍडमिशन होत नाही. येस. पण गोष्ट कशी माहिती का की मेकॅनिकल मध्ये कोर ब्रँच आहे, मेकॅनिकल, Yes, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, ह्या ब्रँचेस कोर ब्रँचेस ते एव्हरग्रीन ब्रँचेस आहे. येस, यांना कधीच म्हणत नाही. आणि यांना जॉब समजा सॉफ्टवेअर मध्ये एखादी कोणी घटना घडली किंवा काही सॅच्युरेशन आलंय, बरोबर. दो पीपल वर वेल गुड पॅकेज, येस, उद्या ते जॉबवर खाली नसतील, जॉबवर बरोबर. नसतील किंवा प्रोजेक्ट संपला, दे विल फ्री फॉर सम मंथ. व्हेअरएज आपले हार्डकोर ब्रँचेस आहेत ना, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे परमनंट व्यवस्थित तुमचं सेटल असतं. येस. आणि आता आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी जी पॉलिसी केली आहे, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आता बरेचसे डेव्हलपमेंट चालू आहे. बरोबर. येस. आणि मला असं वाटतं की मग पुढच्या 5 वर्षामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग सुरू होऊ शकतं इलेक्ट्रॉनिक्स. आज Yes. आपण मॅन्युफॅक्चरिंग नाही करत, आपलं फक्त आज असेंब्लिंग असतं. येस, आपल्या असेंब्लिंग सगळ्यात असतं. 100%. आपलं मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं तर एवढी स्कॅरिटी राहील, ब्रांचेसलाच डिमांड येईल सर. एवढी स्कॅरिटी राहील आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. इलेक्ट्रॉनिकची माणसं आजच सुरू झाले, इलेक्ट्रॉनिकची माणसं मिळणारच नाही. त्यामुळे एएनटीसी ब्रँच आहे, मला असं वाटतं की चांगली, खरंच म्हणते मी, डिमांड राहील त्याला. करेक्ट. आणि प्रत्येकाने शेवटी काय असतं की आपल्या आवड बघायची असते. समजा मग तुम्हाला जर आवड, तुम्हाला मोटरसायकल वगैरे अशाची आवड असेल, तुम्हाला मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये, यू कॅन गो फॉर मेकॅनिकल. असं नाही की मला कॉम्प्युटर जायचं, असं काही नसतं. येस सर. त्यामुळे ब्रँच कोणती वाईट खराब नसते, आपली आवड असते. ते आणि महत्त्वाचं. विजन पुढे आपल्याला 10 वर्ष बघावं लागतं आपल्याला. येस सर. आता समजा आज जर समजा कॉम्प्युटर सायन्स मध्ये किंवा आयटी मध्ये तुम्हाला खूप जॉब अवेलेबल आहेत म्हणून सगळ्यांना ते धावायचं असं नसतं. नाही पण बघा की 5 वर्षाची सिच्युएशन काय राहिली. आता माझं असं मत आहे की एएनटीसी जे ब्रँच आहेत इलेक्ट्रॉनिक्स, तिला ट्रेमेंडस स्कोप राहणार आहे. Yes. कारण गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि एएनटीसी इंजिनियर कॅन स्विच टू दी कॉम्प्युटर सायन्स व्हेरी इझिली. Easily. तुम्ही कोर्सेस करा, तुम्ही शिफ्ट होता, पण तुम्हाला कॉम्प्युटर मधून तुम्हाला शिफ्ट होणं शक्यच नाहीये. कारण तुम्हाला हार्डवेअरचं काहीच आयडिया आयडिया नसणार. नसते. त्यामुळे एएनटीसी ब्रांच फार सुंदर आहे. मेकॅनिकल ब्रँच आहेत, मेकॅनिकल ब्रँच मला असं वाटतं की पुन्हा दिवस वापस येणार आहेत लवकरात लवकर. कोर ब्रांच आहे, कोर ब्रँच आहे आणि मेकॅनिकल मध्ये भविष्यात बराच स्कोप राहणार. 100% सर. नाही सर, काहीच अडचण नाही. मला वाटतं पालकांनी विद्यार्थ्यांना आता आयडिया क्लिअर झाली असेल की कॉम्प्युटर ठीक आहे, पण मग अदर ब्रांचेस पण आहे. आणि इंजिनिअरिंग मध्ये सरांनी म्हटल्याप्रमाणे कुठली ब्रांच चांगली वाईट असं कधीच नाही, सगळ्या ब्रांचेस सेमच आहे. आय राईट सर? येस सर. शेवटचा प्रश्न की ज्यांना आता सगळं बघितल्यानंतर वाटतंय की आपल्याकडे ऍडमिशन साठी इच्छुक आहेत, सो शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच बेस्ट का, किंवा इथेच ऍडमिशन का घ्यावं? मी पूर्वी सुरुवातीला सांगतो मी इंजिनिअरिंग ऍडमिशन का घ्यावी. कारण लोकांना असं वाटतं की इंजिनिअरिंग मध्ये खूप सॅच्युरेशन वगैरे, तसं नाहीये. कारण हे टेक्निकल ब्रँच असते, टेक्निकल आहेत. आणि टेक्निकल माणसाला म्हणजे त्याला जॉब नाही, त्याला सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये होऊ शकते. त्यामुळे इंजिनिअरिंग फील्ड हे बेस्ट फील्ड आहे. करेक्ट सर. कारण लोकांना असं वाटतं की फार्मसीमध्ये बघतो 200 फार्मसीमध्ये खूप ऍडमिशन असतात, लोक त्यांचा ओढ आहे, पण देर लिमिटेशन्स. इंजिनिअरिंगला त्याला दॅट इज नो लिमिटेशन्स. बरोबर. एक एव्हरग्रीन राहणार आहे आणि जोपर्यंत टेक्नॉलॉजी आहे तो इंजिनिअरिंग चालूच राहणार. बरोबर. आता तुम्ही शरदचंद्र पवार कॉलेज म्हटलं, आमचं जरी ग्रामीण भाग असलं तरी आमच्याकडे आम्ही जे एफर्ट्स घेतो मुलांकरता, त्यांना घडवण्याकरता, येस सर, आम्ही त्यांना एक उत्कृष्ट टेक्निकल पर्सन सोबत त्याला उत्कृष्ट ह्युमन बिईंग बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. 2 गोष्टी आमच्याकडे आहेत ज्या फार रेअर ठिकाणी मिळेल. करेक्ट सर. यासोबतच आम्ही जे इफर्ट घेतो मुलांकरता इंडस्ट्रीमध्ये, आता एक मेन काय असतं आपल्याला, एक जॉब किंवा एंटरप्रेन्योरशिप, स्वतःचा बिझनेस, बरोबर, स्वतःची इंडस्ट्री. येस. तर दोन्ही करताय आम्ही ट्रिमेंडस इफर्ट घेतोय. आमच्याकडे जवळजवळ इतके वर्कशॉप असतात की मुलं कंटाळतात किंवा कंटिन्युअस वर्कशॉप असतात. आमचे 8 दिवस गेले की आमच्याकडे वर्कशॉप असतं, नंतर सेमिनार्स असतात, इव्हन आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स पण घेतोय, गेस्ट लेक्चर असतात. याच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी आमच्याकडे असतात या इंडस्ट्री रिलेटेड मध्ये. ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आमच्याकडे आम्ही इंडस्ट्री लोकांना खूप बोलवतो निमित्त त्यांच्या. बरोबर. म्हणजे इंडस्ट्री म्हणजे आज इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, कारण सिलेबस काय सर मध्ये का, सिलेबस बहुतेक एक 10 वर्ष मागे असतं. 100%. जेव्हा कोणती गोष्ट इंडस्ट्री निघून जाते तेव्हा सिलेबसमध्ये येते. आणि आमचा प्रयत्न असतो की इंडस्ट्री चालू असताना त्याच वेळेस मुलांना माहित पाहिजे आपल्याला काय असतं. बरोबर. त्यासाठी आम्ही इंडस्ट्री लोकांची आमचा बरंच कॉन्टॅक्ट आहे, ते आमच्याकडे बरेच लोक येतात, त्यांच्याशी आम्ही त्यांचा इंटरॅक्शन असते, मुलांना त्याची माहिती मिळते, त्यासाठी आमचे खूप इफर्ट्स असतात. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट फार प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची एमओयू इंडस्ट्रीसोबत आहेत, ऍक्टिव्ह एमओयू पण आहेत, म्हणजे ऍक्टिव्हिटी चालू आहेत. पण आमच्या ज्या ऍक्टिव्हिटी चालू असतात ना त्या म्हणजे एक ग्राउंड लेवल चालू असतात त्यांच्याकडे. ही एक जी मेन गोष्ट आहे ती. दुसरी गोष्ट म्हणजे ओतूर हे खूप निसर्गरम्य प्लेस आहे, अर्थातच, आणि हेल्थ फार महत्वाची असते त्यासाठी. आमच्याकडे तुम्हाला त्यात खूप चांगल्या गोष्टी मिळेल, हिल स्टेशन आज आनंद पण मिळेल, 100%. आणि एकदम उत्कृष्ट वातावरण आहे. सांगायला बरंच आहे, मला वाटतं आपला मी अधिक वेळ घेत नाही. नाही सर, बरोबर. सो मला तर वाटतंय सर तुमच्याशी एवढ्या गप्पा मारल्यानंतर मला तर खात्री आली की आपल्याला जर
नगर जिल्ह्यात आमचा जिल्हा पुणे आहे. पुणे, पण नगरच्या जवळ आहे. नगरपासून एक 90 किलोमीटर. ओके, सो आपल्याला नगर पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओतूर जाळेपाट्याच्या जवळ आहे. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट पर्याय. तुम्ही पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तिथून कॉन्टॅक्ट घेऊन आपण कॉलेजला तुम्ही व्हिजिट करा, सरांची भेट घ्या, सगळा डेटा चेक करा. तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर तुम्ही हा पण ऑप्शन बघू शकता. सो सर, तुम्ही स्टुडिओमध्ये आले आणि एकदम पूर्ण व्यवस्थित आणि फार छान माहिती, लोकांना ग्राउंड झिरो माहिती दिली. सो खरंच सर, मनापासून धन्यवाद. मला वाटतं भरपूर सारे कॉल्स आणि लोक तुम्हाला भेटायला येतील, सो नक्की त्यांनाही तुम्ही त्या लेवलनच तिथे पण हेल्प करणार. सो थँक्यू सर. सर त्यामध्ये तुम्हाला मी पुन्हा सांगतो, Yes, sir. तुम्ही आता म्हटलं नगरमध्ये, येस सर. तर नगरपासून 90 किलोमीटर, पुण्यापासून 100 किलोमीटर, Yes. कल्याणपासून 120, संगमनेर. नाशिक संगमनेर पासून फक्त 50 किलोमीटर, येस. आणि आपले नाशिक पासून 120 किलोमीटर. 120. सगळ्या मोठ्या सिटी पासून मी सेंट्रल प्लेस मध्ये आहोत, सेंटर प्लेस सगळ्यांनाच जवळ आहे. नक्की. सो नक्की तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा सरांची कॉन्टॅक्ट करा आणि कॉलेजला व्हिजिट करा. सो थँक्यू वन्स अगेन सर. थँक्यू. वेलकम सर.